3 मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीचं कारण पुढे करत देशभरात फेरपरीक्षा घेण्याचं जाहीर करण्यात आलंय। ही पेपरफुटी महाराष्ट्रातून झाली असल्याचं राज्य शासनाचं हे अपयश आहे। गेल्या वर्षभरात पेपरफुटीची 5 प्रकरणं झाली आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावं आणि खरोखर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का हे जाहीर करावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केले। दरम्यान सर्वच प्रकरणात नाशिकचेच कनेक्शन कसं काय येतं असा सवाल करून केंद्रीय परीक्षा पद्धती रद्द करून पूर्वीप्रमाणे राज्यस्तरीय परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी यंदा 3 मे रोजी नीटची परीक्षा दिली होती। महाराष्ट्रातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। ठाणे जिल्ह्यातील 12,862 विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश होता। नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार तपास यंत्रणांकडून मिळालेल्या गोपनीय अहवालांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे। 3 मे रोजी झालेल्या परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता उरली नसल्याचं आणि परीक्षेची गोपनीयता भंग झाल्याचं प्राथमिक तपासात दिसून येत आहे। परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी ही परीक्षा रद्द करणं आवश्यक असल्याचं NTAनं आपल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे। या निर्णयाचा मनोज प्रधान यांनी चांगलाच समाचार घेतला। प्रधान म्हणाले की मार्चमध्ये पुणे पोलिसांनी एका 18 वर्षीय तरुणाला अटक केली होती। हा आरोपी टेलिग्राम ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांना SSC बोर्डाचा पेपर परीक्षेपूर्वी देण्याचा आमिष दाखवून 600 रुपये उकळत होता। एप्रिल 2024 मध्ये पेपर लीक झाल्याचं उघडकीस आल्यानंतर मुंबई विद्यापीठानं BKC पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल केला। नोव्हेंबर 2025 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला। मुख्य आरोपी महेश गायकवाडसह जवळपास 18 जणांना TET पेपर फुटी प्रकरणी अटक करण्यात आली। जून 2025 मध्ये वाघोली इंजिनियर कॉलेजमध्ये पेपर फोडता न आल्यानं पुन्हा परीक्षेला बसवून जुनेच पेपर पुन्हा लिहून घेतल्याप्रमाणे एका प्राध्यापकाला अटक करण्यात आली होती। याचा अर्थ राज्य सरकारचे कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष नाही हे स्पष्ट होत असल्यानं मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावं आणि ठाणे जिल्ह्यातील 12,862 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। मुंब्रा खाडी किनारी महाराष्ट्र शासनाची साधारण 25 एकर जमीन आहे। या जमिनीवर महाराष्ट्र शासनाचा अधिकार आहे, पण या आज जमिनीवर अनधिकृतपणे समाजकंटकांनी अतिक्रमण करायला सुरुवात केली आहे। माझी अशी इच्छा आहे की मुंब्र्यात त्या 25 एकर जमिनीवर मुंब्रावासियांसाठी प्रत्येकी 4 दशलक्ष लिटर क्षमतेच्या 4 टाक्या बांधल्या जाव्यात, असंही ते म्हणाले। एक म्हणजे अतिक्रमण थांबेल आणि खाडीकिनारी सुरक्षित होईल, तसंच पाण्याच्या टाक्या जाळल्यामुळे पाण्याची टंचाई देखील दूर होईल, असंही त्यांनी सांगितलं। धक्कादायक प्रकार या देशामध्ये घडला। पहिल्यांदा नीट या परीक्षेचा पुनर्एक्झाम होणार असं काल NTAने सांगितलं। 22,70,741 लोकांनी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती आणि खऱ्या अर्थाने जे इमोशनल स्ट्रेस काल त्यांना झाला की एकदा परीक्षा झाली की ते पुस्तकं बाजूला पडतात आणि 2-3 वर्षाची मेहनत कुठेतरी संपते असा एक विश्वास लोकांच्या मनात येतो। त्याला धक्का देण्याचं काम काल झालं। पालक आणि विद्यार्थी इमोशनल स्ट्रेस खाली जात आहेत। आता पुन्हा एकदा परीक्षा कशी द्यायची, कधी द्यायची, हे सगळे प्रश्न त्यांच्या समोर आहेत। ही सोपी गोष्ट नाहीये। म्हणजे 5,541 सेंटर्स मध्ये 141 सिटीज मध्ये आणि भारताच्या बाहेर 11 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली। जर NTAला ही परीक्षा प्रॉपरली घेता येत नसतील आणि 2012 नंतर जर त्यांनी ते सेंट्रलाइज केलेलं असेल तर राष्ट्रवादीची ही मागणी आहे की पुन्हा एकदा पहिल्यासारखं राज्यस्तरीय एक्झाम घ्यावी आणि महाराष्ट्राने महाराष्ट्राची नीट घ्यावी, राजस्थाननी राजस्थानची नीट घ्यावी, अशा प्रकारे डिसेंट्रलाइज करा। दुसरं, या महाराष्ट्रात नोव्हेंबर नंतर आता 5व्यांदा पेपर फुटलेले आहेत, याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे। माझं मुख्यमंत्र्यांना मी छोटा माणूस आहे त्यांना विचारायला, पण मुख्यमंत्र्यांनी स्वतः विचार केला पाहिजे की ते जेव्हा अपोजिशन मध्ये होते आणि अशा प्रकारचं काही झालं असतं तर त्यांनी काय मागणी केली असती, हा विचार करून त्यांनी पुढची पावलं घ्यावी।
त्यांनी मुख्यमंत्रीपद त्यांचं टिकवावं, पण होम मिनिस्ट्री कोणाला तरी दुसऱ्याला द्यावी, जेणेकरून न्याय व्यवस्थेवर कोणाचं तरी लक्ष प्रामुख्याने ठेवलं जाईल.